नमस्कार मित्रांनो, ओम राजे फोटोग्राफी टेक्निकल चॅनलमध्ये मी महेश नरसाळे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण रब्बी ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भाचा आजचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मधून स्किप करू नका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा. रब्बी हंगाम 2025-26 1 डिसेंबर पासून ते 14 जानेवारी पर्यंत हा रब्बी हंगाम सुरू आहे. शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी सुरू आहे. तरी आपल्या शेतातील सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील पिकाची नोंद ही आपल्या सातबाऱ्यावर लावण्यासाठी ही प्रोसेस आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या सर्व मित्रांना शेअर करायचा आहे. तर आपण पाहूया आता ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो सर्च बॉक्स दिसत आहे, या सर्च बॉक्सवर जाऊन आपण या ठिकाणी ई पीक पाहणी हे ॲप सर्च करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ई पीक पाहणी ॲप सर्च केल्यानंतर या ठिकाणी ई पीक पाहण्याचं ॲप आपल्याला या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये येणार आहे. जर आपलं नेट फास्ट असेल तर या ठिकाणी सर्व प्रोसेस फास्ट होत आहे. जर नेट स्लो असेल तर या ठिकाणी प्रोसेससुद्धा स्लो होणार आहे. या ठिकाणी ई पीक पाहणी ॲप आपल्याला मोबाईलमध्ये दिसत आहे, त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. या ठिकाणी फक्त हे ॲप आपल्याला 16.10 MBचे आहे, त्यामुळे फास्ट डाउनलोड होत आहे. हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर आपण याला ॲप ओपन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी खाली उघडा असं ॲपला दिसत आहे, आपण उघडा ओपन करून घ्यायचं आहे. ॲप आपण ओपन करून घ्यायची आहे. यामध्ये ॲप वापरताना या ठिकाणी याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्व आपल्याला नोटिफिकेशन सर्व अलाव करून घ्यायचं आहे. ॲप वापरताना सर्वांना अनुमती देत आहे. त्या ठिकाणी आता असा सर्च बॉक्स आपल्याला दिसत आहे, आपण इकडे सारून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी महसूल विभाग या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे. बघा, रब्बी हंगाम 1 डिसेंबर ते 14 जानेवारी शेतकरी स्तरावरील कालावधी. तर आपण या ठिकाणी आपला विभाग निवडून घ्यायचा आहे. आपला विभाग पुणे. या ठिकाणी आपण विभाग निवडून घेतल्यानंतर पुढे जा, हा बाण आहे, या बाणावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी शेतकरी म्हणून लॉग इन करा हा टॅब दिसत आहे, या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे. मोबाईल नंबर प्रविष्ट करून सांकेतिक पाठवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपण आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला संपूर्ण नाव टाका असं या ठिकाणी येत आहे. तर आपण या ठिकाणी शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आपण या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि सांकेतिक पाठवा यावर क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईलवर सांकेतिक क्रमांक येणार आहे, 4 अंकी सांकेतिक क्रमांक येणार आहे. तो सांकेतिक क्रमांक या चौकोनामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करा या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे. नोंदणी करा. या ठिकाणी आपली नोंदणी पूर्ण झाल्यानंतर परत एकदा आपण सांकेतिक पाठवा यावर क्लिक करायचं आहे आणि परत एकदा सांकेतिक क्रमांक येणार आहे. तो सांकेतिक नंबर आपण या चौकोनामध्ये सांकेतिक क्रमांक टाकून लॉग इन करायचं आहे. आपण या ठिकाणी ॲपमध्ये लॉग इन होत आहे. या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे, नवीन खातेदार नोंदणी या ठिकाणी करायची आहे. तर यामध्ये विभाग ऑटोमॅटिक येणार आहे. त्यानंतर आपला जिल्हा या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला तालुका सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपलं जे गाव आहे ते गाव आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे आणि पुढे जा या बाणवर आपल्याला
क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक आणि गट नंबर आपण यापैकी कोणतेही टाकून या ठिकाणी सर्च करू शकतो। पण शक्यतो आपण पहिले नाव टाकून या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि नाव आपल्याला मराठीत टाकावे लागणार आहे। नाव मराठीत टाकून या ठिकाणी सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी खातेदार निवडा या टॅबवर आपल्याला क्लिक केल्यानंतर जे आपण नाव टाकले आहे त्या नावाची त्यामधील शेतकरी या ठिकाणी दिसत आहेत। आपण जो आपला शेतकरी आहे त्याला क्लिक करून आपण पुढे जा या बाणावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्यांचे खाते नंबर दिसणार आहेत। परत आपण पुढे जा या बाणावर क्लिक करायचं आहे। तुमचा खाते क्रमांक सर्वे क्रमांकात यशस्वीरित्या नोंदणीकृत झालेला आहे, ठीक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपण खातेदाराचे नाव इथं वर दिसत आहे टॅब, आपल्याला त्यावर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपण जे नाव या ठिकाणी नोंदणी केलेलं आहे ते नाव आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। त्याला आपण सिलेक्ट करून पुढे जा या बाणावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता यामध्ये आपल्याला होम पेजवर आपण येणार आहोत। या ठिकाणी कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरील झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा आणि गावचे खातेदारांची पीक पाहणी। तर इतके टॅब आहेत। तर यापैकी आपल्याला पीक माहिती नोंदवा या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यामध्ये आपल्याला पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती पहा असं टॅब आहेत। तर आपल्याला पीक पेरणीची माहिती भरा यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाते क्रमांक आहे, या खाते क्रमांकामध्ये आपल्याला 2 खाते नंबर यांचे दिसत आहेत। त्यापैकी आपण जो आपल्याला गट घ्यायचा आहे त्या गटाचा खाते नंबर या ठिकाणी जो आपल्याला खाते नंबर घ्यायचा आहे तोच या ठिकाणी खाते नंबर निवडून घ्यायचा आहे। यांचा आपण खाते नंबर निवडला, त्यानंतर आपण गट क्रमांक या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी जमिनीचे एकूण क्षेत्र दिसणार आहे, पोट खराब दिसणार आहे। त्यानंतर हंगाम, या ठिकाणी हंगाम आपल्याला निवडून घ्यायचा आहे। संपूर्ण वर्ष आहे, रब्बी आहे। रब्बी म्हणलं तर भुसार पिके आली, हरभरा, गहू, ज्वारी, मका, कांदा, इतर अजून भरपूर पिके असतात। आणि जर आपल्याला वर्षभराचं पीक असेल तर या ठिकाणी संपूर्ण वर्ष याला आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। यामध्ये आपण संपूर्ण वर्ष याला क्लिक करूया, कारण आपल्याला या ठिकाणी ऊसाची नोंद घ्यायची आहे। त्यामुळे ऊस हे संपूर्ण वर्षाचं पीक असतं, संपूर्ण वर्ष। त्यानंतर आपल्याला पिकाचा प्रकार निवडायचा आहे। निर्भीळ पीक, एक पीक आहे, बहुपीक आहे, मिश्र पीक आहे, पॉली हाऊस आहे, सेन्नेट आहे। तर आपण या ठिकाणी ऊसाचं पीक एकच आहे, त्यामुळं एक पीक हे आपण या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर निर्भीळ पिकाचा प्रकार, पीक आहे का फळबाग आहे, तर यामध्ये आपल्याला फळबाग असेल तर आपण फळबाग निवडून घ्यायचं आहे। जर आपले पीक असेल तर या ठिकाणी आपल्याला पीक यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे। त्या ठिकाणी नंतर आपल्याला पिकाची किंवा झाडांची नावे म्हणजे पिकांची नावे या ठिकाणी आपल्याला भरपूर येत आहेत। जे आपलं पीक आहे ते आपण या ठिकाणी आपलं पीक निवडून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपला ऊस आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी ऊस हे पीक सिलेक्ट करणार आहोत। तर आपलं जे पीक असेल ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर क्षेत्र भरा, म्हणजे आपलं ऊसाचं जे क्षेत्र आहे ते किती क्षेत्र आहे ते क्षेत्र आपण या ठिकाणी टाकायचं आहे आणि ते क्षेत्र आपण हेक्टर आरमध्ये टाकायचं आहे। हेक्टर आर, आता यांचं क्षेत्र 3 हेक्टर 23 आर आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 3 हेक्टर, यांचा 3 हेक्टर ऊस आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी 3 हा आकडा टाकणार आहोत, आहे का। 3 हेक्टर 23 आर, त्यामुळे आपण या ठिकाणी 3 हेक्टर असा आकडा टाकायचा आहे। एखाद्याचं जर कमी असेल, 1 एकर असेल तर या ठिकाणी 0.40 म्हणजे 40 गुंठे 1 एकर असं होतं। तर या ठिकाणी जलसिंचनाचं साधन काय आहे, विहीर आहे, बोर आहे, कुंपनलिका आहे, तलाव आहे। तर जे सिंचनाचं क्षेत्र असेल ते साधन आपण या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर सिंचनाची पद्धत, आपली सिंचनाची पद्धत काय आहे, ऊसाला आपण ड्रिप केलं आहे का, प्रवाही सिंचन आहे का, तुषार सिंचन केलं आहे, जे सिंचनाची पद्धत असेल ते आपण या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर लागवडीचा दिनांक आहे, आपण ज्या तारखेला पीक पाहणी करत आहोत त्या दिवशीची तारीख टाकायची किंवा अगोदर 4-8 दिवसाची तारीख टाकली तरी चालेल। आपण या ठिकाणी लागवडीचा दिनांक निवडून घ्यायचा आहे। संपूर्ण माहिती एकदा बरोबर आहे का हे आपण या ठिकाणी
चेक करायचा आहे आणि जो पुढे जा हा टॅब आपल्याला दिसत आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या जमिनीचा भूनक्षा या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो, आपण शक्यतो आपल्या रानाच्या आतमध्ये जाऊन म्हणजे रानाच्या मध्यभागी आपल्या क्षेत्राच्या आतमध्ये येऊनच आपण पीक पाहणी करायची आहे. जो ही पिवळा जे दिसत आहे ते आपलं क्षेत्र आहे आणि जो निळा लोकेशनचा टिकमार्क दिसत आहे त्या ठिकाणी आपण उभा आहोत. शक्यतो आपण रानाच्या मध्यभागी जाऊनच आपली पिकाची नोंद करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि आपल्या पिकाचं छायाचित्र या ठिकाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी आपण छायाचित्र काढून घेऊया. त्यानंतर ठीक यावर क्लिक करायचं आहे. अजून 1-2 छायाचित्र आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्यामुळे अजून एक छायाचित्र आपण घ्यायचं आहे. जरा लोकेशन थोडं इकडं-तिकडे बदलून छायाचित्र दुसरं घ्यायचं. या ठिकाणी आपण दोन्हीही छायाचित्र घेतलेली आहेत आणि आपण या ठिकाणी जो चेकमार्क दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्याला माहिती पुष्टी करा असं येत आहे. ते नंतर आपण सुद्धा एकदा माहिती चेक करायची आहे, बरोबर आहे. काय चुकलेलं असेल तर आपल्याला रद्द करायचं. जर माहिती बरोबर असेल तर पुढील प्रमाणे पिकाची माहिती योग्य वाचक असल्याची यावर आपल्याला क्लिक करून पुढे जा या बटनावर आपल्याला सबमिट याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली असं आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर आपण पिकाची माहिती पहा, इकडं आपल्याला दुसरा टॅब दिसत आहे बघा, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपली नोंद झालेली आहे का या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. खाते नंबर, गट नंबर, पिकाचं क्षेत्र किती भरलं, संपूर्ण वर्ष, लागवडी दिनांकाने आणि या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळते बघा, तुम्ही भरलेली पिकाची माहिती 48 तासाच्या आत दुरुस्ती किंवा नष्ट करू शकता. म्हणजे आपण माहिती योग्यच भरून घ्यायची आहे. जर आपल्याला वाटलं असेल तर आपली माहिती चुकलेली आहे किंवा आपल्याला काय दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करा यावर क्लिक करून आपण परत एकदा माहिती दुरुस्त करून भरू शकतो किंवा आपल्याला जर नष्टच करायची असेल तर आपण नष्टसुद्धा करू शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर लावायची आहे. धन्यवाद.